Hello, hello. This is the my artifact episode number um 2045. Yes, आजची तारीख आहे 28 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 8:45 वाजले. दिवसामागे दिवस जाऊन राहिले आणि आपण घरातच बसून आहे. इट वॉज व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन हार्ड वर्क अँड ऍक्शन. हार्ड वर्क ना सॉरी, म्हणजे कसं आहे, मी असं म्हणत आहे की आपण जस्ट इमॅजिन करत आहे की आपलं प्रॉडक्ट कसं राहीन, का राहीन वगैरे. इवन मी ट्राय पण करत आहे, माझ्या पद्धतीने शूट पण करत आहे, एडिट पण करत आहे, अपलोड पण करत आहे. ओके, बट दिस इज हार्ड इनफ की आपल्याला अजून पण खूप काही टाकावं लागेल आपल्याला. येस, ऑफकोर्स आपल्याला खूप काही गोष्टी टाकावं लागेल. हे बघ, आपण एक युट्यूबर नाही आहे. या जस्ट लाईक एक युट्यूबर कसा असतो की तो युट्यूब पासून काही कमाई करतो, म्हणजे समहाऊ आपले काही कंटेंट वगैरे त्याच्यावर पोस्ट करतो आणि त्यानंतर लोकांना त्या आवडतो आणि इट इज गुड. येस, एक क्रिएट करतो आपण स्वतःमध्ये. ओके, बट कसं आहे की आपण युट्यूबर नाही. येस, आय एम नॉट द युट्यूबर. येस, मी असं नाही म्हणू शकत की मी प्रत्येक हप्त्याला एक नवीन कंटेंट देईन किंवा माझ्यामध्ये असं काय आहे जे माझ्यामध्ये जस्ट लाईक स्किल्स ऑफ मेकिंग मूवीज. या म्हणजे फिल्म बनवायचे कसे, कशाप्रमाणे काम होते, कशाप्रमाणे डिझाईन होते, कशाप्रमाणे स्क्रिप्ट डिझाईन होते, सो मच थिंग्स. ओके, सो आय न्यू दिस थिंग आणि मला ह्याच्यामध्ये काम करायचं आहे. आणि हे काम युट्यूब मध्ये नाही येत, हे काम फिल्म मेकिंग मध्ये येत आहे. सो आणि यासाठी आपल्याला मोठ्या मोठ्या प्रोडक्शन मध्ये जायचं आहे. दॅट्स वाय काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये एक गोष्ट सांगितली होती. माझ्या हातावरचा जो टॅटू आहे, शांत सुंदर सुशील, याचा मिनिंग काय आहे? ऑब्विसली हे टॅटू तर आहेच. येस, टॅटू आहे ऑब्विसली. माझ्या इंस्टाग्रामवरचा बायो पण हेच आहे आणि माझ्या फेसबुकवरचा पण बायो हेच आहे. जेवढं काही सोशल मीडियावर माझं व्हॉट्सअपवर पण सुद्धा बायो हेच आहे, शांत सुंदर सुशील. युजली खूप सिंपल शब्द आहे, काही कठीण तर नाही, याला न समजण्यासारखं तर बिलकुलच नाही. इट इज व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी टू अंडरस्टँड. जस्ट लाईक शांत याने शांत, सुंदर याने सुंदर, इट्स या, सुशील याने वेल बिहेव. येस, दॅट्स ओके. वेल, लोकांसाठी तर आणि जे कोणी लोक बघतील त्यांच्यासाठी तर याचा मिनिंग तर हाच आहे. येस, बट इनसाइड इट याचा मिनिंग इज रिअली डीप, रिअली खूप डीप आहे याचा मिनिंग. आणि प्रत्येक शब्दाचा एक पर्टिक्युलर मेमो आहे ह्याला अंडरस्टँड करण्याचा. ऑब्विसली मी हे कोणाला सांगणार नाही, कारण याचा जो मिनिंग आहे, म्हणजे मी म्हणजे याच्या मागे मिनिंग काय आहे, म्हणजे असं कोणता मिनिंग ठेवून तू हे ठेवलं आहे हे टॅटू वगैरे. त्याचा जो मिनिंग आहे ना, हा खूप बेकार आहे. आता याची मिनिंग म्हणजे इन द सेन्स की म्हणजे मानून घे की शांत राहणं म्हणजे काम वगैरे शांत राहणं. ओके, तो ऑल ओव्हर वर्ल्ड वाईड मध्ये याचा मिनिंग हाच आहे. ओके, म्हणजे एव्हरी टाइम सुसंवाद शांत म्हणशील तर याच्या सिमिलॅरिटीला वर्ड्स हेच येतात, पीस, पीस ऑफ माइंड किंवा समथिंग लाईक दॅट, अशाच प्रमाणे. ओके, माझा जो मिनिंग आहे हा कम्प्लिटली डिफरंट आहे आणि हा माझ्या पर्स्पेक्टिव्हला अंडरस्टँड करण्यासाठी बनलेला गेला आहे. हे फक्त माझ्यासाठी, इट्स नॉट फॉर ऑल दोज पीपल, ही नॉट फॉर म्हणजे कसं आहे, मी असं नाही म्हणत की शांत हा शब्द ओनली फॉर मी माझ्यासाठी बनलाय. ना, याच्या मागचं जे मिनिंग आहे ते माझ्यासाठी आहे.
आणि म्हणजे ओके, मी याला थोडं सिंपल शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. सिंपल शब्दामध्ये याचा मिनिंग असा आहे की पहिला शब्द घेऊ आपण शांत. शांत म्हणजे नेहमी शांत राहायचं आहे ऑन एव्हरी कंडिशन. ओके. लाईफ मध्ये बहुत साऱ्या अशा काही तुझ्या समोर अशा काही गोष्टी होणार आहेत. ओके. बहुत कठीण किंवा बहुत जास्त एक्साइटमेंट. ओके. आपण 2 स्टेज मध्ये असतो जिथे आपण कधीच स्टेबल नसतो. ओके. स्टेबल याने काय असते की जेव्हा आपण स्टेबल राहतो म्हणजे शांत राहतो, आपल्या डोक्याची जे तरंगे आहे जेव्हा एकदम कॉन्स्टंट राहतात ना, कॉन्स्टंट फ्लोअर राहतात, तेव्हा आपण खूप डीपली विचार करू शकतो, खूप चांगल्याने विचार करू शकतो. बट असे 2 कंडिशन आहे जिथे आपण आपल्या माइंडला स्टेबल नाही ठेवू शकत. असे कोणते 2 कंडिशन? जेव्हा आपण खूप जास्त रागात राहतो किंवा जेव्हा आपण खूप जास्त खुश मध्ये राहतो म्हणजे हॅपीनेस राहतो. तर या 2 स्टेट मध्ये आपण आपलं डोकं कधीच शांत नसते. माझ्या लाईफ मध्ये हे दोन्ही गोष्टी येणार आहे ऑब्विसली. तर तेव्हा मला स्वतःला अंडरस्टँड करावं लागेल की याला कशाप्रमाणे मॅनेज करायचं आहे. कारण इट इज नॉट इझी थिंग्स. येस, कारण हे वाटते खूप इझी आहे बट हे खूप जास्त कठीण आहे. या कारण समज जर मानून घे की मी एक एक्झाम्पल देतो की तू बॉम्बेला गेला आणि बॉम्बेला गेल्यानंतर तू ज्याप्रमाणे विचार केला त्याप्रमाणे गोष्टी काही झाल्या नाही आणि तुझं स्ट्रगलिंग सुरू झालं. ओके. आणि खूप प्रॉब्लेम झाले. म्हणजे कसं की खाण्यापिण्याला पण वांदे येऊन राहिले. तर ऑब्विसली हे जे कंडिशन आहे हे खूप बेकार कंडिशन आहे. ओके. त्यावेळेस आपण आपल्या मनाची स्थिती शांत तर बिलकुल राहणार नाही, बिकॉज ऑफ दॅट की आपली कंडिशन इज नॉट रिअली गुड, राईट. तर अशा परिस्थितीमध्ये आपण कसं की आपल्याला असं वाटेल की साला घरी राहू, आपल्याला ऍटलिस्ट 2 टाइमचं खाणं तरी भेटेल. या आपण डीपली विचार नाही करत आहे. आपण असा विचार नाही करत आहे की आपण हार्डली 15-20 दिवस किंवा महिनाभर किंवा जेवढा हा स्ट्रगलिंग वेळ आहे जेवढा आपण याला सस्टेन करू, सस्टेन केल्यानंतर मग जो समोर जे फ्युचर आहे ते ब्राईट राहील. या आज आपण थोडीशी कठीण परिस्थिती आहे बट हे फॉरएव्हर नाही राहणार ना. कारण आपण प्रयत्न हाच करत आहे की आपल्या ज्या लाईफमध्ये येणार ज्या कठीण परिस्थिती आहे त्याला आपण कम्प्लिटली खतम करू. ओके. तर याच दृष्टिकोनातून आपली स्ट्रगलिंग सुरू आहे ना. ओके. आणि समजा जर आपण या पाथवर चालत राहिलो तर इन द एंड आपलं फ्युचर वॉज रिअली ब्राईट, राईट. राईट नाऊ आपलं थोडीशी परिस्थिती कठीण आहे ना. तर हा जो मी विचार केला याला म्हणतो डीप थॉट. ओके. आणि हा डीप थॉट कशामुळे होते? जेव्हा माझं डोकं स्टेबल राहते. आता हे कशामुळे म्हणत आहे मी? व्हाय म्हणजे हे डोकं स्टेबल राहण्यासाठी रिझन कोणकोणते आहे, म्हणजे कोणकोणत्या गोष्टीची गरज असते आपल्याला डोकं स्टेबल ठेवण्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल हेल्थ इज रिअली इम्पॉर्टंट. या तुम्ही डोकाची परिस्थिती जेव्हा शांत ठेवसान जेव्हा तुमची हेल्थ चांगली राहील. ऑब्विसली हेल्थवर खूप साऱ्या गोष्टी मॅटर करते. म्हणजे कसं आहे की समजा तुम्हाला 2 टाइमचं खायला भेटून नाही राहिलं, ऑब्विसली तुमचं पोट दुखत आहे, तुम्हाला भूक लागली आहे. ओके. तुम्हाला काही ना काहीतरी खायला पाहिजे बट परिस्थिती नाही आहे तशी. तर तेव्हा थोडासा प्रॉब्लेम होईल बट ट्राय टू मेंटेन और ट्राय टू सस्टेन दोज प्रेशर और ट्राय टू ईट समथिंग. दॅट समथिंग इज लाईक काही फ्री मध्ये भेटत असं किंवा काही ना काहीतरी. ओके. कारण समजा तू जेवला नाही, तुझ्या अंगामध्ये थोडासा ताप येईल, ताप आल्यामुळे तुझी हेल्थ बिघडेल, हेल्थ बिघडल्यानंतर तू असे काही डिसिजन घेशील जे तुझ्या लाईफला रुईन करून टाकेल. ओके. समोर जाऊ म्हणजे की आता आपण वर्धेला जाऊ, इथे कुणी काळजी करणार नाही वगैरे वगैरे. ओके. तर हे सगळं होते केव्हा? जेव्हा आपल्या मनाची परिस्थिती अनस्टेबल राहते. ओके. तर या टॅटूचा मिनिंग हाच आहे. ओके. याचा मिनिंग हा आहे की जेव्हा पण तुझ्या लाईफमध्ये अशा प्रकारे स्थिती राहील
तेव्हा तू तुझ्या हाताला बघ आणि हे जे याचं मिनिंग, ज्या मिनिंग नुसार तू हे टॅटू बनवलं गेलं आहे त्या मिनिंगला पाहण्याचा प्रयत्न कर. या समटाइम्स मला ते एक प्रकारे इन्स्पायर्ड करते का हा चलो, हे आपलं परिस्थिती थोडीशी कठीण आहे, बट राईट नाव वी नीड टू सस्टेन. कारण कसं आहे की विचलित मन होतात डेफिनेटली. मी किती प्रयत्न केला हे होणारच होणार, म्हणजे कधी चांगल्या पण गोष्टी होणार, वाईट पण गोष्टी होणार, तेव्हा आपलं डोकं अनस्टेबल राहीलच. ओके, तर अशा परिस्थितीमध्ये तू स्वतःला समजून घे आणि समजून घेतल्यानंतर तू त्याच्यावर फोकस कर की तुला कुठे जायचं आणि कशाप्रमाणे जायचंय. राईट. शांतची एक दुसरी डेफिनेशन पण आहे, दुसरा एक टर्म्स आहे, दुसरा टर्म्स नाही, दुसरी म्हणजे दुसऱ्या थिंग्स. ओके, जिथे पण तू अनस्टेबल राहू शकते, तो आहे हॅपीनेस. मी अगोदर सांगितला की समज जर तू तुझ्या लाईफ मध्ये समज जर एखादी बेकार सिच्युएशन राहील तेव्हा तू कशाप्रमाणे हँडल करशील, तेव्हा तू कशाप्रमाणे शांत राहशील. ओके, आता जेव्हा तू तुझ्या लाईफ मध्ये तू खूप जास्त हॅपी आहे, हॅपी आहे म्हणजे तू बॉम्बेला गेला, तू प्रोडक्शन मध्ये लागला, प्रोडक्शन हाऊस मध्ये आणून घे की रेड चिली एंटरटेनमेंट किंवा एक्सेल मध्ये कुठे लागला, ₹1,00,000 पेमेंट सुरू झाला तुझा, यू आर म्हणजे एक प्रकारे फायनान्शियल स्टेबल झाला तू. ओके, इट वॉज गुड. ओके, समहाऊ तुला बायको पण भेटली, ती सर्जन आहे, ती पण समहाऊ चांगली पैसा कमवून राहिली. ओके, सो मच थिंग, म्हणजे लाईफ मध्ये अशा काही गोष्टी झाल्या जेणेकरून सगळं काही एकदम चांगलं सुरळीत झालंय. ओके, काही असं हे नाही, काही नाही. ओके, त्यानंतर समज जर मानून घे की तू फिल्म बनवली, मराठी फिल्म. ओके, घरची गोष्ट, आणि फिल्म जबरदस्त झाली, या हिट झाली फिल्म. ओके, आणि खूप जणांनी बघितली, चांगलं, खूप साऱ्या जणांनी चर्चा पण केली, ऑब्विसली काही अवॉर्ड्स पण भेटले, चांगला पैसा कमवला. ओके, आता अशा परिस्थितीमध्ये काय होते की तुम्ही तुमच्या सराउंडिंग मध्ये हॅपीनेसने एक प्रकारे हे राहता. ओके, बंधून राहता. आता अशा वेळेस काय होते की इथे पण अनस्टेबल, हे पण माइंड आहे ना, हा पण माइंड कम्प्लिटली अनस्टेबल असतो. ओके, तर अशा वेळेस काय होईल, समज जर मानून घे की अशा वेळेस आता तेव्हाची पॉसिबिलिटी मी विचार नाही केली जेव्हा माझ्यासोबत अशा काही गोष्टी होईल, बट मी असा एक रॅन्डम थॉट्स घेतो जेणेकरून माझ्या लाईफ मध्ये शायद अशा प्रकारचं होऊ शकते. इट जस्ट लाईक मी कसं आहे की या साऱ्या गोष्टी होत आहे. ओके, आणि चांगलं होत आहे, सगळं काही चांगलं होत आहे, आणि मग तू आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणंच बंद करून टाकलं. राईट, म्हणजे इट जस्ट लाईक तुला असं वाटलं की लाईफ मध्ये मला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या साऱ्या गोष्टी मला भेटल्या. ओके, आणि आता मला काही गरज नाही, इट वॉज नॉट, या, आणि आता मला आर्टिफॅक्ट एपिसोडची पण गरज नाही आहे. येस, सो मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणंच बंद केलं. ओके, म्हणजे जेव्हा माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे चांगला जॉब, चांगली बायको, त्यानंतर ज्या फील्डमध्ये त्याला जायचं होतं त्या फील्डमध्ये पण गेलो वगैरे वगैरे. ओके, आणि तू आर्टिफॅक्ट एपिसोड करणं बंद केलं. 1 दिवस, 2 दिवस, इवन हप्ताभर किंवा महिनाभर झाला तू आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्डच नाही केला. ओके, हे याच्यामुळे कसं काय घेतलं, हा डिसिजन का घेतला तू, कारण तू हॅपीनेस मध्ये होता ना. आर्टिफॅक्ट एपिसोड आपण का रेकॉर्ड करतो, यस, आर्टिफॅक्ट एपिसोड आपण रेकॉर्ड करतो की लाईफ मध्ये आपल्याला सारे टार्गेट किंवा सगळे गोल अचीव करायचे आहे या दृष्टिकोनातून. राईट, आता आपण तर त्या साऱ्या गोष्टी अचीव केल्या आहे ना, म्हणजे आपली फिल्म पण बनली, फिल्म पण हिट निघाली वगैरे वगैरे. राईट, तर आपले टार्गेट तर अचीव झाले, तर आता मला आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज काय. प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे ना, व्हाय डू आय, मग मी का करू बा, या, तर मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्डच नाही केले. आता याचे पॉसिबल रिझल्ट सांगतो की व्हॉट इफ आय डिडंट मेक द आर्टिफॅक्ट एपिसोड, तर काय होईल. समज जर मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही करत आहे तर माझं डोकं
गोष्टीला अंडरस्टँड करण्याचा जो प्रयत्न आहे तो खूप कमी करेल. या म्हणजे कसं आहे की जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो ना, तर माझ्या लाईफमध्ये होणाऱ्या ज्या काही पास्ट गोष्टी आहे त्याला मी रिवाइज करतो, त्याला अंडरस्टँड करतो की ये जो मैंने किया था, की हे जे माझ्यासोबत झालं हे कशामुळे झालं, प्रॉब्लेम काय होता, याच्यावर सोल्युशन काय आहे, हे का झालं आणि समोर असं नाही होणार याच्यासाठी आपण आज काय करू शकतो याच्यावर आपण फोकस राहतो. ओके. आर्टिफॅक्टचा मिनिंग हाच आहे की एव्हरी डे आपण स्वतःला इम्प्रूव्ह करणं ऑन इच फील्ड, म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये. ओके. तर आपण कसं की आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये या साऱ्या गोष्टी बोलतो, अंडरस्टँड करतो वगैरे वगैरे. कसं आहे की एकदा आपण झाडावर चढलो, झाडावर चढल्यानंतर आपल्याला झाडावर म्हणजे झाडावर चढलो म्हणजे आपण मानून घे की आपल्याला आंबा तोडायचा आहे. ओके. आपल्याला आंबा आवडतो, राईट नो समजून घे की आपले जे टार्गेट वगैरे आहे ना ते सगळे आंबा वगैरे आहे जे झाडाच्या वरच्या फांदीवर आहे. ओके. आता झाडाची जे खालची जी फांदी असते ना ती थोडीशी हार्ड असते, कठोर असते, राईट. बट जे वरची फांदी असते ती खूप नाजूक असते. बट कसं आहे की आपण खूप परिश्रम केले, खूप हे केलं आणि वरच्या फांदीवर गेलो आणि तो आंबा तोडला, राईट. आंबा तोडला नंतर काय असते की मी असं म्हणतो की माझी जी आर्टिफॅक्ट एपिसोड आहे ना याचा फायदा असा आहे की आपल्याला मेंटेन ठेवते, राईट. म्हणजे की आपल्याला वरती जाण्यासाठी पुशअप पण करते. ओके. आणि इवन समहाऊ आपण त्या स्टेजवर पोहोचलो तर तिथे गेल्यावर आपण स्वतःला मेंटेन पण ठेवलं पाहिजे, म्हणजे आपल्याला कशाप्रमाणे गोष्टी इंटरॅक्ट करायचा आहे लोकांसोबत. ओके. आणि समोर पण जायचं आहे. ओके. तर हे आर्टिफॅक्ट एपिसोडचं काम आहे माझ्या लाईफमध्ये. समज जर मी हे केलंच नाही, मी माझ्या लाईफमध्ये आर्टिफॅक्ट एपिसोडला कम्प्लिटली निग्लेक्ट करून टाकलं, नाहीच केलं आर्टिफॅक्ट एपिसोड, तर काय होईल की वरच्या झाडावर चढताना नाजूक फांदी असते ना, आंबा तर तोडला आपण, पण अचानकपणे फांदी तुटली आणि आपण खाली पडलो तर. आता हे जे एक्झाम्पल सांगितलंय मी हे एक्झाम्पल एक प्रकारे कार्टुनिस्टिक वगैरे आहे, म्हणजे एक प्रकारे अनरिलेटेड आहे आपल्या विषयासोबत, राईट. मी थोडस प्रॅक्टिकल समजून घेण्याचा प्रयत्न करतो, राईट. मानून घे तू आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं बंद केलंय. ओके. तू फिल्म्स बनवली, घरची गोष्ट वेंट रिली गुड. त्यानंतर तुला एक नेक्स्ट मूवीचा कॉन्ट्रॅक्ट भेटला जे खूप जबरदस्त आहे, बट तू त्याच्यामध्ये मेहनतच नाही घेतली. वाय? कारण कसं आहे की तुला आता फील होत आहे ना की यू आर रिअली अमेझिंग, यू आर समथिंग रिअली गुड. ओके. तर तू त्या म्हणजे नेक्स्ट मिळालेल्या मूवी मध्ये तू मेहनतच नाही घेतली, काहीच नाही केलं. ओके. काहीच नाही केलं म्हणजे इन द सेन्स की केलंय म्हणा बट खूप वरवरून केलं, खूप एवढं डीपली नाही केलं. तू त्या स्टोरीला किंवा त्या गोष्टीला फील करून ते बनवलं नाही. ओके. काहीतरी बनवायचं आहे म्हणून बनवलं. ओके. आणि तो मूवी तो बनवला आणि तो मूवी बनवल्यानंतर कम्प्लिटली फ्लॉप झाला. ओके. जेवढा पैसा लावला पूर्ण बर्बाद झाला. इवन 10% पण त्या फिल्मचा रेव्हेन्यू भेटला नाही वापस. ओके. पूर्ण पूर्ण पैसा डुबला. डुबला म्हणजे इन द सेन्स की फिल्म काहीच चालली नाही, लोकांना काहीच आवडली नाही. तो ऑब्विसली याचा ब्लेम कोणावर येईल? याचा ब्लेम येईल ज्या लोकांनी ही फिल्म बनवली. ऑब्विसली ही फिल्म मी बनवली. ऑलराईट. तर कसं आहे की इंडस्ट्रीमध्ये माझी बदनामी झाली. हा ठीक आहे, आणि जेव्हा स्ट्रगलिंग डेज होते त्यानंतर यांनी जेव्हा फिल्म बनवली तेव्हा त्यांनी खूप चांगली बनवली, बट जेव्हा त्याच्या हातात खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आल्या तर तेव्हा तो एकदम हे झाला. यांनी सगळं दुर्लक्ष केलं, यांनी स्वतःला मेंटेन नाही ठेवलं आणि आता ही कंडिशन आली. ऑलराईट. तर नेक्स्ट मूवी माझी फ्लॉप ठरली आणि फ्लॉप ठरल्यानंतर मला खूप जास्त प्रॉब्लेम आला. पैशाची नुकसान झाली म्हणा, मी असं नाही म्हणत, म्हणजे पैशाची नुकसान नाही झाली, सॉरी. पैसे इतके म्हणजे जस्ट लाईक फिल्म जरी फ्लॉप झाली तरी डिरेक्टरचा त्यांना त्यांचा रेव्हेन्यू भेटतोच, यस. बट काय की एक बदनामी झाली की या डिरेक्टर कडून जेव्हा तू फिल्म बनवशील तर तुझी फिल्म फ्लॉप ठरून जाईल. ओके. तर नेक्स्ट टाइम मला कोणताच प्रोजेक्ट भेटला नाही.
या कोणताच प्रोडक्ट भेटला नाही. एकदा आपण खाली पडलो ना तर खूप कठीण होऊन जाते झाडावर चढणं. कारण ऑब्विसली आपल्या पायाला खूप काही लागून असते, खूप काही ठेस असते जे आपल्या पायाला, आपल्या हृदयाला लागून राहते. ओके, बहुत कठीण होऊन जाते वरती चढणं. ओके, आणि हे जे आहे ना हे खूप कठीण असते ही जी स्टेट. तर ऑब्विसली आपण जेव्हा डिसिजन घेतलं होतं की आर्टिफॅक्ट एपिसोड नाही बनवण्याचं, हे डिसिजन घेतलं होतं जेव्हा आपण खूप जास्त हॅपी होतो तेव्हा. ओके, तर तेव्हा पण आपल्याला हे बघायचं आहे, याच्या टॅटूवर आपल्या हाताकडे बघायचं आहे आणि या शांत ह्याच्याकडे बघायचं आहे, शब्दाकडे. ओके, आणि तेव्हा विचार करायचा आहे की यस, आपल्या लाईफमध्ये अशी पण गोष्ट येईल तेव्हा आपल्याला स्टेबल राहायचं आहे. ओके, हॅपीनेस पण येईल तर तेव्हा आपल्याला स्टेबल राहायचं आहे. तेव्हा पण असे काही विस्कटलेले, आता मी जे एक्झाम्पल सांगितलं आहे ते सांगितलं आर्टिफॅक्ट एपिसोड बद्दल, बट आय एम टेलिंग यू, जेवढी आता मला आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज वाटते ना, आय वॉज नेव्हर फील लाईक धिस बिफोर. या म्हणजे मी एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड करतो. कधी कधी नाही होत पॉसिबल, म्हणजे खूप जास्त थकून राहतो वगैरे वगैरे, तर नेक्स्ट दिवशी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवतो. मी एकदा फील केलं आहे जेव्हा म्हणजे 2018चा बर्थडे घे. ओके, तेव्हा नाही का मी करीब हप्ताभर माझा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही झाला. या म्हणजे त्या ड्युरेशनच्या वेळेस. येस, आणि तेव्हा माझ्यापासून खूप काही चुका झाल्या यार, सो मच थिंग्स, बहुत ही जास्त. इट वॉज रिअली हॉरिबल, बहुत बेकार. या कारण कसं आहे, आय डोंट नो म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग, बट जेव्हा पण मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही करत, म्हणजे एक दिवस वगैरे ठीक आहे, म्हणजे कधी कधी नाही होत वगैरे, टायर्ड होऊन जातो वगैरे, तर इट वॉज नॉट हॅपन वगैरे. बट कसं आहे की कंटिन्युअसली हप्ताभर किंवा 1-2 हप्ता वगैरे तू आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला ना, मी मागच्या 2018 मध्ये एक्सपिरियन्स केला तेव्हा बहुतच बेकार वाटलं होतं. माझी मनाची स्थिती इतकी बेकार होती ना, बहुतच, माझं माइंड इतकं अनस्टेबल होतं ना, बहुतच बेकार. या जस्ट लाईक मी माझ्या पेमेंटची बंदी सॅलरी आहे ना, मी माझ्या वाढदिवसावर खर्च केली. या म्हणजे पिझ्झा खाणं, त्यानंतर बाहेर फिरणं, पेट्रोल भरणं, म्हणजे इट वॉज लाईक दॅट, दारू पिणं, मी काहीच विचार करू शकलो नाही. या पोट्टे म्हणे, हवे तुझ्या वाढदिवसाला तू येऊन राहिला का? हो. मग दारू आणशील का? अरे काय गोष्ट करता मित्र, नक्की आणीन. 2,000 रुपयाची दारू, त्यानंतर 2,000 रुपयाचा पिझ्झा, त्यानंतर मग आम्ही इकडे तिकडे फिरलो. तर मला असं माहित आहे की त्या मोमेंट मध्ये मी ऑलमोस्ट 5,000 रुपये खर्च केले. ओके, आणि बस तेव्हा पण माझी अशी स्थिती होती की आय वॉज बिंग रिअली हॅपी. येस, म्हणजे ऑफिसमध्ये पण सगळं काही ठीक होतं वगैरे वगैरे, माझं काम पण लोकांना आवडून राहिलं होतं. इव्हन माझा बर्थडे पण होता, तर त्यामुळे मी पण आतमध्ये खूप जास्त खुश होतो वगैरे वगैरे. आणि कसं आहे, आर्टिफॅक्ट एपिसोड न करण्याचं रिझन असं होतं की आय वॉज बिंग रिअली हॅपी, आणि मला असं वाटलं की आता मला गरज नाही आर्टिफॅक्ट एपिसोडची. या बट जेव्हा माझा बर्थडे झाला, आणि बर्थडे झाल्यानंतर मग काय, बर्थडे झाल्यानंतर मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. या आणि त्याच्यानंतर मग माझ्यासोबत गोष्टी बिघडल्या. माझ्यापाशी पैसे नव्हते, मी वडिलांना पैसे मागितले. ओके, रेंटसाठी. त्यानंतर मग ऑफिसमध्ये पण गोष्टी बिघडल्या. मी जेवढी काही मेहनत केली होती वगैरे वगैरे, काही काही चुका झाल्या, तर ऑफिसमध्ये पण काही गोष्टी खाव्या लागल्या. सो मच बॅड थिंग हॅपन्स विथ मी. येस, आय डोंट नो म्हणजे हे कशामुळे झालं, काय झालं, बट मला असं वाटतंय की शायद मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला त्याच्यामुळे. कारण लिटरली सांगतो, माझ्या डोक्याची स्थिती अशी बिलकुलच नव्हती, कम्प्लिटली, खरंच आय एम टेलिंग यू, बिलकुलच नव्हती तशी कंडिशन. सो आय वॉज नॉट दॅट. ओके, तर मला बहुतच बेकार वाटलं त्या सिच्युएशन मध्ये. ओके, तर अशी होईल. ओके, तर तेव्हा तुला हे जे टॅटू आहे ना, याच्याकडे बघायचं आहे आणि याचं मिनिंग फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता खूप सारे पॉसिबल रिझल्ट आहे. ओके, आता मी जे सांगितलं आहे आर्टिफॅक्ट एपिसोड आहे,
बट अजून पण काही असे जिथे लोक ऑफर करतील दारूसाठी, किंवा काही लोक ऑफर करतील बिझनेसमध्ये, किंवा काही लोक असे काय म्हणतील की तुला असं वाटेल की इन्स्टेड ऑफ बिझनेस आपण म्हणजे इन्स्टेड ऑफ फिल्म मेकिंग आपण दुसऱ्या काही बिझनेसमध्ये ट्राय आउट करू, म्हणजे इथे जास्त पैसा आहे, खूप साऱ्या लोकांनी रेकमेंड केलं आणि खूप सारे लोक कमवून पण राहिले वगैरे वगैरे. तर तू सडनली जॉब स्विच केलं, म्हणजे तुला जिथे काम करायचं आहे तिथून पूर्ण स्विच केलं टू अनदर फील्ड, आणि हे पण डिसिजन तू असंच एक प्रकारे न म्हणजे अनस्टेबल माइंडने केलं, बिकॉज ऑफ दॅट की यू आर रिअली हॅपी, आणि कोणातरी मित्रांनी असं सांगितलं की या बिझनेसमध्ये तू पैसा इन्व्हेस्ट केला तर बहुत जबरदस्त राहील, बहुत फायदा होईल, ऑलराईट, आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवला आणि विदाउट आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये कन्सर्न न करता जस्ट लाईक इन्व्हेस्ट केला सगळा काही पैसा आणि मग डुबीत केला, कारण तुला त्या बिझनेस मध्ये काहीच डोकं नव्हतं आणि तू त्याच्यामध्ये काम पण करायला नाही पाहिजे नव्हतं, तरी तू केलं. सो या राईट, तर सो मच पॉसिबल रिझल्ट आहे या, चांगल्या पण गोष्टी आहे, वाईट पण गोष्टी आहे. ओके, दोन म्हणजे कोणीतरी मला असं सांगितलं किंवा मी शायद असं ऐकलं कुठून तरी की 2 स्टेजमध्ये आपण कधीच डिसिजन घ्यायचे नाही. पहिली स्टेज जिथे आपण खूप जास्त खुश राहतो, म्हणजे भाई तेरा दारू पिलाय का चल, हे झाली एकदम हॅपीनेस वाली कंडिशन. दुसरी आहे सर्वात बॅड कंडिशन, जिथे जिथे वॉज लाईक दॅट की तुमची बहुत बेकार परिस्थिती आहे, तुम्हाला खाण्यापिण्याची पण बहुत वांदे येऊन राहिले, तर तेव्हा तुम्ही गिव्ह अप करून देता. राइट, म्हणजे जस्ट लाइक भाई यार मेरे को यार 2 दिन से खाना भी नहीं खाया बे, मेरे को पैसा भी नहीं यार, मैं आ रहा यार अपने घर वर्धा में आ रहा है यार, नहीं जम रहा मेरा बॉम्बे में. सो या 2 कंडिशन मध्ये, आता हे जे एक्झाम्पल आहे इट वॉज सो मच पॉसिबल रिझल्ट. ओके, तर या 2 कंडिशन मध्ये कधीच डिसिजन घ्यायचे नाही. या जस्ट लाईक मी असं म्हणतो की या 2 कंडिशन मध्ये तू काहीच डिसिजन घेऊ नको. या जस्ट लाईक जे होत आहे ना ते होऊ दे, डोंट टेक एनी डिसिजन ॲट ऑल. या जस्ट लाईक बिईंग राईट. बट हे जे मी म्हणत आहे ना हे वाटते खूपच सिम्पल, कारण याला म्हणण्यासाठी नाही का जेवढा हा शब्द इझी आहे ना तेवढं याला अंडरस्टँड करणं आणि त्याच्यावर इंटरॅक्ट करणं इट वॉज सो डिफिकल्ट, आय एम टेलिंग यू राईट नाउ. या कारण बहुतच कठीण आहे खरंच, कारण तुमच्यावर अशी कंडिशन येईल ना तेव्हा तुम्ही गिव्ह अप करून देजाल, किंवा अशी काही कंडिशन येईल तेव्हा तुम्ही क्विकली डिसिजन घेऊन घेजाल वगैरे. इट वॉज म्हणजे याच्यावर मास्टर करणं वाटते आपल्याला बहुतच इझी, बट दॅट इज नॉट, खूप कठीण असते, बट इम्पॉसिबल नसते. या समज जो स्वतःवर कंट्रोल करत घेतला ना हळूहळू या साऱ्या गोष्टी होईल. ओके, सो हा झाला हा पहिल्या शब्दाचा मिनिंग शांत. ओके, व्हॉट इज अ सुंदर, या सुंदरचा मिनिंग काय? सुंदरचा मिनिंग, बेसिक मिनिंग तर हा आहे की नेहमी म्हणजे चांगलं दिसायला पाहिजे वगैरे वगैरे, बट माझ्यासाठी याचा मिनिंग कम्प्लिटली डिफरंट आहे. ओके, माझ्यासाठी सुंदरचा मिनिंग असा आहे की ऑल द टाइम सुंदर रहा मनातून. ओके, मनातून, बट वन थिंग अजूनपर्यंत खतम झालेलं नाही, सुंदर रहा मनातून फॉर डिफरंट पीपल, फॉर डिफरंट काइंड ऑफ थिंग. म्हणजे मी याला थोडस याला हा जो आहे ना हा मिनिंग थोडासा कठीण आहे, थोडासा ट्रिकी आहे. ओके, आणि थोडासा म्हणजे यासाठी नाही का तुम्हाला तुमचं डोक्याचे जे वे ऑफ थिंकिंग आहे ना ते थोडीशी एक्सपांड करावं लागेल. ओके, म्हणजे तुम्ही जर माझ्यासारख्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल ना तर तुम्ही तुमची थिंकिंग कॅप आहे ना यू नीड टू बी अ बिगर कॅप. ओके, कारण आता मी जे पॉसिबल रिझल्ट सांगणार आहे ना इट वॉज वे अवे, आणि समटाइम्स शायद असं म्हणू शकतो, डेफिनेटली शायद की तुम्हाला याचा मिनिंग बहुतच वाईट वाटेल. या कारण सांगू याचा मिनिंग खूपच गंदा मिनिंग आहे, याचा बहुत ही गंदा मिनिंग आहे. मी असं म्हणतो की खूप साऱ्या लोकांनी असं ठरवलं नाही पाहिजे त्यांच्या लाईफमध्ये
बट मला असं ठरवायचं आहे या, कारण सांगू माझ्या लाईफमध्ये खूप असं म्हणजे एक काही ना काहीतरी रिझन घेऊन कोणी ना कोणीतरी मला इथे पाठवला. सो दॅट्स वाय आय एम डुईंग इट. सो आणि कसं आहे की दुनियामध्ये लाखो करोडो प्रकारचे लोक आहे, बिलियन्स ऑफ पीपल या, आणि त्यांची बहुत वेगवेगळी थिंकिंग आहे. त्या सगळ्या गोष्टीला आपल्याला मॅनिप्युलेट करायचं आहे. म्हणजे मी आता थोडं सिम्पल शब्दात, मी आता हे तुम्हाला असं एकदम तडतड नाही सांगून राहिलोय, मी तुम्हाला हळूहळू सांगत आहे. ओके, इट्स नॉट, सो ट्राय टू जस्ट फोकस अँड ट्राय टू अंडरस्टँड. ओके, साखरेची चव गोड लागते, राईट? सो व्हॉट इफ मी हे साखर फॉर एव्हरी लोकांना दिली तर, म्हणजे मानून घे इंडियातल्या लोकांना साखर दिली आणि त्यांना विचारलं याची टेस्ट कशी आहे, गोड आहे. चायनात गेलो, विचारलं, गोड आहे. रशिया गेलो, अमेरिका, US वगैरे सगळ्यांनी सांगितलं स्वीट आहे वगैरे वगैरे, सगळ्यांनीच म्हणलं, ऑलमोस्ट सगळ्यांनीच म्हणलं स्वीट आहे, राईट? दॅट इज बिकॉज ऑफ दॅट हे साखर आहे, राईट? साखर गोडच राहते ना, राईट? आता मी काय करतो की साखर आहे ना, साखरेमध्ये म्हणजे पाणी टाकतो. ओके, आणि हेच पाणी मी सगळ्यांना देतो, सगळ्यांना सांगतो, आणि सगळेच जण म्हणत आहे दॅट इज अ स्वीट वॉटर, म्हणजे गोड पाणी आहे, राईट? काही जणांची थोडस म्हणेल हा हे तर पाण्यासारखंच आहे, हा थोडस गोडचं प्रमाण थोडस कमी झालं किंवा जास्त झालं, बट आहे समथिंग वगैरे, राईट? प्रत्येकांचं वगैरे स्केल असतो, जे म्हणतात की वगैरे हे आहे, ऑलराईट? आता आपण सेम एक्झाम्पल घेऊ विथ डिफरंट टोन. मानून घे एक समोसा आहे, ओके, नॉर्मल समोसा. ओके, नॉर्मल समोसा मी सगळ्या लोकांना खाऊ घालतो. इंडियातल्या लोकांना तो जबरदस्त वाटेल, चायना मधल्या लोकांना स्पायसी वाटेल, रशिया मधल्या लोकांना पण स्पायसी वाटेल, US मधल्या लोकांना पण स्पायसी वाटेल. आता हे कशामुळे होत आहे या, वाय? म्हणजे जी गोष्ट आपल्याला चांगली वाटत आहे ती गोष्ट दुसऱ्या लोकांना स्पायसी कशी काय वाटत आहे, राईट? व्हाय? आपण व्हाय वर पण येऊ, पहिले आपण पॉसिबल रिझल्ट समजून घेऊ. ओके, गुपचूप घे, सेम कंडिशन, इंडियातल्या लोकांना आवडतो, बट बाकीच्या कंट्री मधल्या लोकांना तो स्पायसी वाटेल, कठीण वाटेल, राईट? तर हे सगळं होऊन कशामुळे राहिलंय, जस्ट बिकॉज ऑफ दॅट की 1 नंतर 2 येतो, 2 नंतर 3 येतो, आणि 3 नंतर 4 येतो, 1 2 3 4 5. दॅट इज अ बेसिक रूल, बेसिक थिंग्स, राईट? सगळ्यांना हा माहितच आहे. कोणी असं म्हणणार नाही 1 3 6, नो नो, ते असंच म्हणेल 1 2 3 4, ते म्हणेल गलत. बट काही काही गणासाठी हे राईट आहे, म्हणजे 1 3 6 9 वगैरे हे काही काही जणांसाठी राईट पण असू शकते. ट्राय टू अंडरस्टँड. ओके, म्हणजे त्याचा मिनिंग असं आहे की समज जर आपण 1 2 3 4 5 6 हे आपल्यासाठी राईट आहे, बट काही काही जणांसाठी 1 2 3 4 5 6 रॉंग पण असू शकते, राईट? पावर हे गोष्ट जेवढी सिंपल आहे ना, समजून घेण्यासाठी थोडीशीच कठीण आहे, राईट? ओके, म्हणजे आपण गाडी चालवताना डाव्या बाजूनी चालवतो, बट US मध्ये ते गाडी उजव्या बाजूने चालवतात. वाय? याच्या मागे रिझन काय? ऑब्विसली त्यांचं काही ट्रॅफिक वगैरे हे समथिंग लाईक दॅट, बट गाडी सेम आहे, माणूस सेम आहे, रस्ता सेम आहे, मग का आपण गाडी उजव्या बाजून चालवतो तर काही लोक डाव्या बाजून चालवतात? वाय? याच्या मागे पण काही रिझन असू शकेल या, असेच कोणी फुकट तर नाही करत आहे, राईट? आता मी या सर्व गोष्टी सांगत बसणार नाही का ते त्यांचं काय वगैरे, त्यांचे वेगवेगळे स्टँडर्ड्स आहेत, दॅट्स वाय दे आर ड्रायव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट वगैरे, सो बट दे आर ड्रायव्हिंग. ओके, प्रत्येक लोकांचा जो नजरिया असतो ना, म्हणजे बघण्याचा जो दृष्टिकोन, राईट, तो सारखा नसतो. ओके,
प्रत्येक गोष्टीकडे. म्हणजे कसं आहे की मला एखादी गोष्ट काळी दिसत आहे तर मी असं नाही म्हणू शकत की सगळ्याच लोकांना ते काळं दिसते. नो नो, ते सगळ्या लोकांना डिफरंट कलरचा पण दिसू शकतो. ओके, तर ट्राय टू अंडरस्टँड दिस थिंग. मला माहित आहे की मला माझ्या लाईफमध्ये खूप मोठं काम करायचं आहे आणि खूप साऱ्या लोकांना मिळून एक काम करायचं आहे. ओके, आय डोंट नो, म्हणजे मी असं एक सिम्पल शब्द म्हणजे डायरेक्ट म्हणतो यार, म्हणजे मला समोर जाऊन पूर्ण दुनिया एकत्र करायची आहे, युनाइट द वर्ल्ड वगैरे, इट्स थॉट्स वगैरे. आय डोंट नो, तुम्ही विश्वास ठेवा नाही ठेवा, इट्स लाईक दॅट की माझ्या डोक्यामध्ये हे आहे, वॉटेवर. सो इट वॉज लाईक दॅट की हे जे हा जो थॉट्स आहे हा खूप मोठा थॉट्स आहे. ओके, खूप मोठी गोष्ट आहे ना, राईट? दुनियाला एकत्र करणं. दुनियामध्ये तू एकटं नाही राहत, तर ऑब्विसली मला पूर्ण दुनियामधल्या पूर्ण बिलियन्स ऑफ पीपल्स लोकांना समजून घ्यावं लागेल की व्हॉट डज दे थिंक. ओके, याच्यामध्ये मला असं बघावं लागेल की ऑलमोस्ट 90% लोक साखरेच्या पाण्याला स्वीट सॉल्टच म्हणेल, 90% लोक. तर 10% लोक असे म्हणत आहे की हे जे साखरेचं पाणी आहे गोड नाही, समथिंग डिफरंट एल्स आहे. तर या, तर तेव्हा मी म्हणेल का हे जे माझं साखरेचं पाणी आहे हे गोड आहे. ऑलराईट, कळत आहे मी काय म्हणत आहे? ओके, तर मला ऍव्हरेजली विचार करायचा आहे कि हाउ मच पीपल थिंक कि ये जो पानी है ये शक्कर का पानी है, स्वीट सॉल्ट है. ओके, स्वीट वॉटर आहे. ओके, तर तेव्हा मला अंडरस्टँड करावं लागेल की हा, हे जे पाणी आहे हे साखरेचं पाणी आहे. आता हे जे मी एक्झाम्पल सांगितलंय ना, इट वॉज टू बेसिक बट टू थोडेसे कठीण आहे, राईट? हे जे मी तुम्हाला, हे शायद तुम्ही असं ऐकलं नसेल कुठे, बट या ह्या सगळ्या गोष्टी आहे. बट हे सुंदर मध्ये काय करताय? मग या सुंदर या शब्दामध्ये याचं मिनिंग काय हे कळून नाही राहिलंय ना. ऑलराईट, आता मी सांगतो. एवढं कळलं इथपर्यंत? चलो आता नेक्स्ट थिंग. मला असा गोष्ट बनायची आहे, म्हणजे असा म्हणजे याच्यामध्ये मला असा व्यक्ती बनवायचा आहे ज्याच्यामध्ये मी साखरेसारखं असलो. म्हणजे पहिले जे एक्झाम्पल सांगितलं ना साखरेचं, बिलकुल सेम. याच्यामध्ये मी ऑलमोस्ट 90% लोकांना, म्हणजे मानून घे मी एक साखर आहे. ओके, आणि 90% लोकांना असं वाटलं पाहिजे की हा, मी एक स्वीट आहे. ओके, समजून घेताय का मी का म्हणत आहे की नाही? मी साखर आहे म्हणजे याचा मिनिंग काय आहे? मानून घे, सिंपल घे, मी एक साखरच आहे. ओके, मी एक शुगर आहे, शुगरचा एक दाना आहे. ओके, तर या ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जेवढी काही पॉप्युलेशन आहे त्यापैकी 90% पॉप्युलेशन थिंक की ये जो, म्हणजे मी जे साखरेचा दाना आहे हा स्वीट आहे. ओके, तर हा स्वीट मला तशाप्रमाणे वागावं पण लागेल. ऑलराईट, कळतंय का? मोस्ट ऑफ द लोकांना काहीच कळलं नसेल की मी का म्हणत आहे का नाही, बट मी अगोदर म्हणलं होतं की या गोष्टी समजून घेण्यासाठी नाही का तुमचा डोक्याचा जो स्पॅन आहे ना तो थोडासा मोठा करावा लागेल. ऑलराईट, कारण हे वाटते खूपच इझी बट असते खूपच कठीण. टेलिंग यू, इट वॉज रिअली टफ. या, आय डोंट नो व्हाय आय नो दिस थिंग, बट मला असं वाटतंय की दॅट्स बिकॉज ऑफ दॅट की मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो आणि मला चांगल्या गोष्टीची आणि वाईट गोष्टीची फरक कळत आहे. म्हणजे कसं आहे की आपल्यासाठी, मी अगोदर म्हणलं होतं ना 1 2 3 4 5 6 7 8 आपल्यासाठी बिलकुल राईट आहे. 0 1 2 3 4 5 6 राईट नाही, राईट आहे. -5 -4 -3 -2 1 -1 0 1 2 3 4 5 हे राईट नाही,
राईट आहे. आपला जो चांगल्या आणि वाईट गोष्टीचा जो स्केल आहे ना तो अशाच प्रमाणे असतो. म्हणजे 0 हे एक प्रकारे खूप जास्त कमी नाही आहे. 0 एक प्रकारे स्टेबल स्टेट आहे. तुला इथे राहायचं आहे. ओके, या 0वर मायनस कडे जाशील, जेवढा जास्त मायनस तेवढा जास्त बेकार, जेवढा जास्त प्लस तेवढा जास्त हॅपीनेस किंवा हॅपीनेस म्हणजे जेवढा जास्त चांगला. ओके, अशा प्रमाणे डिफर असते चांगल्या आणि वाईट गोष्टी. अँड दॅट इज वे मोर डिफरंट आणि वे मोर कठीण. येस, कारण आपल्याला दिसत आहे की ही गोष्ट चांगली आहे, बट काही लोकांना म्हणजे मानून घे की मानून घे, मी मगाचा जो एक्झाम्पल आहे ना आपण त्याच एक्झाम्पलला रिपीट करू. ओके, जे साखरेचं पाणी आहे ना, आपण प्रत्येक लोकांना एक चार्ट देऊ की किती % हे पाणी आहे हे गोड आहे. ओके, सिंपल आहे. आपण काय केलं, हे ग्लास घेतला, ग्लासामध्ये 1 चम्मच साखर टाकली. ओके, विरघळली आणि ऑलमोस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड वाईड मध्ये सगळ्या लोकांना हे एक साखरेचं पाणी दिलं. सिंपल, काही फरक नाहीये. आणि त्यांना रेट करायला लावलं की याच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे किंवा हे पाणी हे किती साखरेचं आहे वगैरे. तर काही लोकांनी 80, 90, 80, 90, 90, 60, 40 वॉटेवर. ओके, तर याच्यापैकी 90% लोकांनी जे सजेशन दिलं आहे ते दिलं आहे की 85% ऑफ वॉटर इज स्वीट वॉटर. 85% ऑफ वॉटर. ओके, तर आणि याच्यामध्ये पण खूप काही लोक आहे जे असे म्हणतील की त्यांनी असं रेट कार्ड गेलाय की याच्यामध्ये ओनली 30%च एक प्रकारे स्वीट आहे, बाकी आहेच नाही. सुंदरचा मिनिंग असा आहे की आपल्याला फॉर एव्हरी डिफरंट काइंड ऑफ पीपल साठी वेगवेगळ्या डिफरंट प्रकारचा चेहरा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. ओके, कारण कसं आहे, सुंदरचा मिनिंग हा होत नाही की तुम्हाला सुंदर दिसायचं आहे. सुंदरचा मिनिंग हा होत नाही की तुम्हाला आतून नेहमी सुंदर राहायचं आहे किंवा वेल बिहेव म्हणजे नेहमी चांगलं आतून पण चांगलं असायचं आहे. नो नो नो, तुला आतून चांगलं असायचं आहे फॉर डिफरंट काइंड ऑफ स्पेसिफिक पर्सन. म्हणजे की हे जे साखरेचं पाणी आहे हे इंडियामधल्या लोकांना असं वाटते की याच्यामध्ये साखरेचं प्रमाण आहे ते ओनली 60%च आहे. तर तुला ते साखरेचं पाणी 60%च आहे असंच म्हणावं लागेल. जरी तुला ते खूप जास्त गोड वाटत असेल तरी पण तुला असं म्हणायचं आहे की हे जे साखरेचं पाणी आहे हे 60%च गोड आहे. या पण तू US मध्ये गेला आणि US मध्ये लोकांनी असं म्हणलं की या साखरेच्या पाण्यामध्ये हे जे स्वीट सॉल्ट आहे, स्वीट वॉटर आहे, याच्यामध्ये स्वीटनेस आहे ते 90% आहे. तर तुला तिथल्या लोकांमध्ये जाऊन असं सांगायचं आहे की या पाण्यामध्ये स्वीटनेस 90% आहे. होय, राईट. तर अशा प्रमाणे तुझा चेहरा मॅन्युप्युलेट करायचा आहे. मॅन्युप्युलेट म्हणजे चेंज करायचा आहे फॉर डिफरंट काइंड ऑफ पीपल, फॉर डिफरंट काइंड ऑफ कंट्रीज, फॉर डिफरंट काइंड ऑफ सेक्टर. ओके, म्हणजे याच्यामुळे काय होते की तुझी जे ब्युटीनेस आहे म्हणजे तुझ्या जे हे लोक ऍक्सेप्ट करतात. म्हणजे की त्यांना पण असं वाटते जे त्यांना वाटते. म्हणजे की तू इंडियामध्ये आहे, साखरेचं पाणी तू म्हणलं 60% गोड आहे, सगळ्या लोकांनी म्हणलं 60% गोड आहे, इंडियामधल्या लोकांनी सगळ्यांनी असं म्हणलं, राईट. तशा वेळेस काय होते की त्यांनी जे म्हणलं, जे 60% लोक आहेत त्यांनी असं म्हणलं, जेवढे इंडियातले लोक आहेत त्यांनी असं म्हणलं की 60% पाणी गोड आहे आणि मी पण म्हणलं 60% पाणी गोड आहे. तर अशा वेळेस काय होते की त्यांची थिंकिंग ते विचार करतात की माझ्या थिंकिंग सोबत मॅच होत आहे, राईट. म्हणजे ते असं फक्त विचार करतात. आपली थिंकिंग बद्दल तर मी विचारच नाही करून राहिला, मी जस्ट फक्त म्हणत आहे की तुला असं म्हणायचं आहे, तू आपला विचार नको करू बरं. नो नो नो, यू कॅन नॉट डू दिस.
तू जस्ट फक्त त्याच्या गोष्टीसोबत स्वतःला इंटरॅक्ट कर आणि असं सांग, म्हणजे त्यांना असं वाटेल हाँ चलो ये जो बंदा है ना, ये बंदा अपने तरफ से म्हणजे आपल्या आपल्या म्हणजे आपल्या तऱ्हेने विचार करत आहे, राईट. असं होते, असं होते. येस. तर याच्यामुळे काय होत आहे की आपली जी ब्युटी आहे ना ती लोकांना आवडून राहिली, राईट. आणि हाच मिनिंग आहे सुंदर. म्हणजे सुंदरचा मिनिंग हा आहे की डिफरंट काइंड ऑफ लोकांसाठी तू कशाप्रमाणे सुंदर राहशील. इट इज बिट डिफिकल्ट बट या. आता हे तुला वापरायचं केव्हा, म्हणजे असं केव्हा होईल की जेव्हा तुला या गोष्टी अंडरस्टँड करावं लागेल. हे गोष्टी जेव्हा होईल जेव्हा तू खूप साऱ्या लोकांसोबत म्हणजे खूप सारे लोक तुझ्या सराउंडिंग मध्ये राहील. खूप सारे लोक म्हणजे मी याच्यामध्ये एक दोन लोक नाही म्हणत आहे, याच्यामध्ये ऑलमोस्ट करीब थाउजंड्स ऑफ पीपल, करोडो मध्ये किंवा लाखो किंवा बिलियन्स मध्ये पण लोक तुझ्या सोबत राहील. तेव्हा तू जे विचार करशील तर ते विचार त्या सगळ्या लोकांना पटले पण पाहिजे. ओके, सो दॅट इज द थिंग. याचीच डेफिनेशन आहे सुंदर. लाईफ मध्ये जेव्हा मी फिल्म बनवीन, म्हणजे कसं आहे की एक फिल्म मेकर आहे तो स्वतःसाठी फिल्म नाही बनवत. एक फिल्म मेकर आहे तो ऑडियन्स साठी फिल्म बनवतो. ओके, तेव्हाच त्याची मूवी चालते ना. या समजा जर मानून घे की मी एक सिरियस आहे आणि मला सिरियस मूवी खूप जास्त आवडते आणि मला सिरियस मूवी पण चांगली बनवता येते, बट लोकांची डिमांड आहे की त्यांना कॉमेडी मूवी आवडते, तर मला कॉमेडी मूवी बनवावं लागेल बिकॉज ऑफ दॅट की ऑडियन्सचा तसा प्रेफरन्स आहे. ओके, सो व्हॉट माय ऑडियन्स थिंक याच्यानुसार मला माझा पर्स्पेक्टिव्ह चेंज करायचा आहे. या बट असं नाही की मला पूर्ण कॉमेडी पण दाखवायची आहे. नो नो नो. जिथे मला थोडासा भेटत आहे स्कोप, जिथे मध्ये मला असं भेटत आहे की इथे मी हालडूल करू शकतो, इथे माझं सराउंडिंग थोडंसं हे आहे, तिथे मला थोडासा सिरियसनेस पण दाखवावं लागेल. ओके, बट आपल्या लोकांच्या डिमांड म्हणजे कसं आहे की जेवढी डिमांड असेल तशाप्रमाणे सप्लाय पण करावं लागतं ना, राईट. दॅट्स अ वर्ल्ड. एक प्रकारे हे आहे म्हणजे लोकांचं असं त्याप्रमाणे म्हणजे असे रूल्स आहे यार, डिमांड सप्लाय, यू नो दॅट. ओके, आणि खूप साऱ्या गोष्टीवर याचा इम्पॅक्ट पडतो. इट वॉज सो मच थिंग. 47 मिनिट झाले. ओके, आता काय, सुशील. यस, सुशील याने वेल बिहेव, याचा पण मिनिंग सेम आहे. ज्याप्रमाणे मी सुंदरचा मिनिंग सांगितलाय ना त्याप्रमाणे सुंदरचा जो मिनिंग होता तो विचार करण्यावर होता. सुशीलचा जो मिनिंग आहे तो ऍक्ट करण्यावर आहे. म्हणजे की मी जे ऍक्ट करतो ते मॅक्सिमम लोकांना पटलं पण पाहिजे. ओके, तो याचा मिनिंग हाच आहे सुशील. शांतचा मिनिंग असा आहे की तुझ्या लाईफ मध्ये येणाऱ्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी किंवा अशा काही गोष्टी इथे तुला स्टेबल राहायचं आहे. ओके, गाडीच तिथे शांत राहायचं आहे. सुशील सुंदरचा मिनिंग असं आहे की मॅक्स टू मॅक्स पीपल जे विचार करताय त्यांची जे थिंकिंग कॅप आहे ते तुला फिक्स झाली पाहिजे. इट नॉट टू मच, इट नॉट टू. आणि सुशीलचा पण मिनिंग सेम तसाच आहे. ओके, तर हा एक मिनिंग आहे जे माझ्या लाईफ मध्ये आहे. शांत, सुंदर, सुशील. ऑब्विसली हे खूप सारे लोक अंडरस्टँड नाही करू शकेल. खूप साऱ्या लोकांना खूप इझी वाटेल की याचा जो मिनिंग आहे तो खूप इझी आहे, बट याचा मिनिंग इझी नाही आहे. या इट इज सो डिफिकल्ट आणि खूप कठीण होते याला समजून घेणं. ओके, जर तुम्ही, कारण मी जे पॉसिबल रिझल्ट सांगितले आणि मी जे एक्झाम्पल सांगितलं इट वॉज वे लेस, खूप छोटे आहे. ओके, आणि
या म्हणजे इट वॉज सो म्हणजे सो मच छोटा या म्हणजे लाईफमध्ये तुला असे काही डिसिजन घ्यायचं आहे जे बहुत क्रुशल आहे, बहुत बेकार आहे. तुला माहित पण आहे की याच्यामुळे नुकसान होणार आहे, बट समहाऊ तुला ते डिसिजन घ्यावे लागेल. या आणि तुला तुझ्या लाईफमध्ये बहुत ही मोठे डिसिजन घ्यायचे आहे. इवन समहाऊ असे काही डिसिजन जेणे तुझी लाईफ चेंज तर होईल, बट मोस्टली तुझ्या आसपास अराउंड बिलियन्स ऑफ पीपल लोकांची पण लाईफ चेंज होईल. आय एम सेइंग बिलियन्स ऑफ पीपल. या तर अशा स्टेजमध्ये तुला या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि इथे तुला माझी तुझी मनाची स्थिती, तुला विचार करण्याची गोष्ट, काबिलियत, फ्युचर बद्दल थिंकिंग करूनच या साऱ्या गोष्टी तुला मॅनिप्युलेट करायचं आहे. आणि दॅट्स वाय हे जे टॅटू आहे हे तुझ्या हातावर परमनंट आहे, तुझ्या डाव्या हातावर. आता हे डाव्या हातावर काय आहे, उजव्या हातावर का नाही आहे? ओके, याचा एक बहुत ही सिम्पलसा आहे. युजली मी जे घडी घालतो ती डाव्या हातावर घालतो. या आणि जेव्हा कोणती गोष्ट लपून राहते तर तेव्हा लोकांना क्युरिओसिटी राहते की लपून असलेल्या गोष्टीमध्ये आतमध्ये काय दडून आहे. म्हणजे की नेकेड वुमनचे फोटोज आपल्याला इतके जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत नाही, बट समजा जर त्या नेकेड वुमननी ब्रा घातली असेल ना तर आपल्याला ती खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतो. आपण फाइंड आउट करतो की त्या ब्राच्या मागे काय आहे. यस, बट जेव्हा तीच वुमन जेव्हा तिने पूर्ण नेकेड आहे तर तेव्हा खूप सारे लोक बघत पण नाही. ओके, कारण त्यांना असं वाटते की ऑलराईट. सो मी डाव्या हातावर याच्यासाठी ठेवलं आहे की खूप साऱ्या लोकांना ते न दिसलं पाहिजे. या युजली जे जो क्लॉकचा जो बेल्ट आहे, मला असं वाटलं की त्या छोट्याशा बेल्टमध्ये 3 वर्ड्स येऊन जाईल, बट त्या बेल्टमध्ये ओनली फक्त शांत लपते, सुंदर सुशील लपत नाही. बट वॉट एव्हर, स्टार्टिंगला मला थोडंसं काफी अनकम्फर्टेबल होत होतं जेव्हा मी टॅटू बनवला होता तेव्हा, बट आता मी यूज टू झालो आहे. खूप सारे जण बघतात, बोलतात, म्हणतात पण ते काही विचार पण करत असतील वगैरे, बट आता मला एवढं काही फारसं वाटत नाही. या माझ्या आणि ऑब्विसली मी जे हातावर जे टॅटू काढला आहे, हे जे टॅटू आहे हे टॅटू म्हणजे ह्याच्यासाठी पण आहे की लुक कूल, म्हणजे दिसायला चांगलं असलं पाहिजे. या बट याचं काही मिनिंग पण आहे. ओके, सो यस, दुसरं काही मी माझ्या लाईफमध्ये दुसरं तर काही टॅटू वगैरे काढणार नाही, बिकॉज ऑफ दॅट की मला असं एकच टॅटू हॅड इनफ आहे. या आणि दुसरं काही टॅटूचं वगैरे असं काही मला काही शॉक वगैरे तर बिलकुल नाही आहे. सो यस, हे झाले व्हॉट आय एम, दिस इज माय टॅटू. 53 मिनिट्स बहुत बोललो आपण. या बोलू थकलो पण, बट आज आपण खूप चांगल्या गोष्टी बोललो. या इट वॉज रिअली गुड. आज काय झालं, आज ऍक्च्युली मला तो व्हिडिओ बनवायचा होता, स्ट्रीट व्ह्यू वाला. ओके, इथून आपण बल्लारशाह गेलो ना काल, तरी शूटिंग केली आणि काल मी सांगितलं तसं याच्याबद्दल. तर आज मी तो व्हिडिओ एक्सपोर्ट केला आणि आता त्याची अपलोडिंग सुरू आहे आणि ऑलमोस्ट करीब 972 MB अपलोड झाला आहे. माझा डेटा पॅक खतम झाला, तर मी आता तो डेटा बूस्टर मारावा लागेल. हा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. येस, आज रात्रीच होऊन जाईल. त्यानंतर अजून काय आहे की श्रेयसच्या व्हिडिओवर मी आता काम केलं. या म्हणजे हार्डली अर्धा घंटा काम केलं. या आज दिवसभरापासून आडून उभा आहे, बट दुपारी मी म्हणजे कसं झालं की सकाळी उठल्यापासून मी माझ्या व्हिडिओच्या कमी लागलो, म्हणजे एक्सपोर्ट करणं, रेंडर करणं वगैरे वगैरे, कलर ग्रेड वगैरे करणं, सॉरी कलर करेक्शन करणं
याच्या मागेच एक्सपोर्ट करण्यामागे आणि त्यानंतर त्याची पूर्ण जे फायनल फाईल बनली, जे 2.5 GB ची जी फायनल फाईल बनली, 2.7 GB ची फाईल, ही जी फाईल बनली हे बनली संध्याकाळी 6 वाजता बनली. या 6 वाजेपर्यंत. आणि कसं आहे की मी 4 वाजता मला इतकी भयानक झोप लागली, सो मच. तर आय वॉज गेटिंग रिली स्लीप. या म्हणजे इतकी भयानक झोप लागली, म्हणजे नशाच लागली होती मला या की मी केव्हा झोपतो केव्हा नाही. सो आय वेंट टू स्लीप. येस. आणि 4 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत, 6-6:30 वाजेपर्यंत झोपलो मी. ओके. त्यानंतर नाही, आज स्किपिंग पण नाही केली, काहीच स्किपिंग वगैरे काहीच केलं नाही. ओके. आणि मग कसं की मग फ्रेश वगैरे झालो. फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग मी थोडंसं कामावर बसलो. तर कसं ते म्हणजे एकदा प्रोजेक्ट स्टार्ट करायचे ना, की एकदा प्रोजेक्ट सुरू झाला की मग धडधड काम होते. बट कसं सुरू करायच्या वेळेस आपल्याला प्रोजेक्ट ओपन करा, मग रेंडर करा, मग सो मच थिंग. येस. इव्हन माझा सिस्टीम पण थोडासा लो होता, तर त्यामुळे मी त्याला रिस्टार्ट वगैरे केला. ओके. ते जस्ट अर्धा घंट्याचं काम झालं आज. आणि आता ऑलमोस्ट 9:30 झाले आहे. बट माझी कंडिशन काही बरी वाटून नाही राहिली. मला असं वाटतं की मी केव्हा आताही झोपतो असं मला वाटून राहिलं. थोडासा थकवा वगैरे आलाय. सो तरी मी थोडंसं काम करतो म्हणा. कारण कसं जेवढा लवकरात लवकर आपण श्रेयसचा हे व्हिडिओ बनवून घेऊ, तेवढा आपण फ्री होऊन जाऊ आणि आपण दुसऱ्या प्रोजेक्टला लागू. ओके. इव्हन आता सुशीलचा पण सकाळचा व्हिडिओ आहे, तो पण बनवायचा आहे. आणि त्यानंतर आपला न्यू नॉर्मलचा पण व्हिडिओ बनवायचा आहे. सो मच थिंग्स आय हॅव टू डू. सो मी याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली आहे, तुला हे जे एवढं जे डोकं आलं आहे, हे शायद मला असं वाटते की मी हे 8 एपिसोड रेकॉर्ड करतोय ना, त्याच्यामुळे शायद मी असा गोष्टीचा चांगल्याने विचार करतोय. या कारण कसं आहे की 8 एपिसोड मध्ये मी खूप डीपली विचार करतो यार, खूप डीपली बोलतो. खूप युजली याच्या अगोदर मी या टॅटू बद्दल एवढा जास्त विचार पण नाही केला होता. या बट आज मी याच्यावर विचार केला आणि आज मला याचा मिनिंग, करेक्ट मिनिंग आज मला माहित पडला. जे की हे जे टॅटू आहे 2 वर्षापासून माझ्या हातात होतं. मी जेव्हा ठरवलं गेलं होतं, म्हणजे जेव्हा मी टॅटू ठरवलं गेलं, तेव्हा मी याच्याबद्दल विचार केला होता आणि याच्या मिनिंग बद्दल पण फाइंड आउट केलं. आणि त्यानंतरच मग मी लिहिलं, हातावर टॅटू गोंदवला. बट त्याच्यानंतर मग मी याच्याबद्दल कधी काही फारसा विचार केला नाही. या इवन दिस इज द फर्स्ट टाइम आय एम टेलिंग अबाउट माय टॅटू इन द आर्टिफॅक्ट एपिसोड. याच्या अगोदर मी कधी टॅटू बद्दल तर कधी जिकर पण नाही केला असेल. बट आज मी याच्याबद्दल मी खूप क्लिअरली सांगितलं, प्रत्येक शब्दाचा मिनिंग सांगितला वगैरे वगैरे. सो या. आणि खूप सारे लोक म्हणतील वगैरे, काही काही लोकांना खूप क्युरियोसिटी राहील की याचं मिनिंग वगैरे काय आहे. तर माझं असं मिनिंग आहे की, माझं असं म्हणण्याचा अर्थ आहे की तू सांगू नको कोणाला याचा मिनिंग, कारण इट वॉज टू रिअली डीप. आणि खूप सारे लोक, मोस्ट ऑफ द पीपल डोंट रिअली अंडरस्टँड याचा मिनिंग काय आहे. या आणि समहाऊ जे याचं मिनिंग समजून घेण्याचा प्रयत्न करतील ते खूप वाईट नजरेने बघतील किंवा ते जज करतील तुला, तुझ्या पर्सनॅलिटीला. या जेव्हा तू याचा करेक्ट मिनिंग सांगशील तर डोंट डू इट. याचा जो नॉर्मल मिनिंग आहे तोच नॉर्मल मिनिंग सांग, की शांत म्हणजे शांत राहायचं आहे, सुंदर म्हणजे चांगलं दिसत आहे, सुशील म्हणजे वेल बिहेव. या बस. बट डोंट टेल द इंटरनल, म्हणजे याचा जो डीप मिनिंग आहे ना, तो सांगण्याचा प्रयत्न कधीच कोणासमोर करू नको. कारण जे लोक तुला असं विचारतील ते लोक कधीच तुझ्या टॅटूला समजू शकणार नाही. या आणि असेच लोक आहेत जे तुला समजून घेतील, ते लोक विचारणार नाही का याचा मिनिंग काय. ओके. सो या, so this is it. This is the end. This is the my artifact episode number 245. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.